मुलींनो, आता तुम्ही खाली बसा. बाळा, आता तू यांचे चरण धु. हो. तुम्ही जल घेऊन या. तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना करा या दुर्दैवीसाठी की बस आई दुर्गा, एक छानसा गोंडस मुलगा दे मला. असं म्हणतात, आई दुर्गा मुलींची प्रार्थना खूप लवकर स्वीकार करते. गुरुजी, तुम्ही आता पूर्ण श्रद्धेने हे कन्या पूजन करा, असं की आई दुर्गा प्रसन्न होऊन माझी झोळी मुलाने भरेल. का नाही बाळ, जर तू सच्च्या मनाने आज हे कन्या पूजन करशील तर माता तुझं अवश्य ऐकेल आणि प्रसन्न होऊन तुला पुत्ररत्नाचं वरदान देईल. अरे, हे काय? इथे तर फक्त 6च कन्या आहेत. गुरुजी, मी खूप प्रयत्न केले पण 6च मुली गोळा करू शकलो. अहो, पण यजमान, सर्व सिद्धी पूजेसाठी कमीत कमी 7 कन्या हव्या असतात. मी तुम्हाला काय सांगू गुरुजी, मी कुठे कुठे म्हणून गेलो नाही मुली शोधण्यासाठी. असं वाटतंय जणू मुलींचा दुष्काळच पडला. अरे परमेश्वरा, निदान हे एक काम तरी व्यवस्थित करायचं होतं. मुलगा व्हावा म्हणून किती वर्षापासून वाट पाहतोय, त्यासाठी तुम्ही 7 मुलीही गोळा करू शकला नाहीत. गुरुजी, मी क्षमा मागण्याऐवजी आणखी काही करू शकत नाही. आता जर नाईलाजच आहे तर दुर्गा माँ क्षमा करेल. आता तुम्ही दोघे माता दुर्गेची आराधना करा. हे माता दुर्गे, हे माता अंबे, तुझ्या दरबारात माझ्या यजमानांनी कन्या पूजन केले आहे. यांची मनोकामना अवश्य पूर्ण कर. जय अंबे. अभिनंदन, मुलगी आहे. काय? नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. डॉक्टर, परत एकदा तपासून बघा ना प्लीज. मी हे काही मनाने सांगत नाहीये, हे तर सोनोग्राफी रिपोर्ट सांगतायत. नाही, माझा विश्वास नाही या रिपोर्टवर. तुम्ही असे गप्प का आहात? आपण मुलगा व्हावा म्हणून आई दुर्गेच्या मंदिरात कन्या पूजन केलं होतं ना? बहुतेक आई दुर्गेची इच्छाच नसेल की आपल्याला मुलगा व्हावा म्हणून. नाही, बहुतेक तुमची आईच बरोबर बोलते. माझ्या नशिबात फक्त मुलीच लिहिलेल्या आहेत. हे जर आईला माहीत झालं तर
ती पुरती हादरून जाईल. तिला हा धक्का सहनच होणार नाही. तुम्हाला फक्त आईचीच काळजी आहे. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा मिस्टर बत्रा, तुम्ही ह्यांना ताबडतोब इथून घेऊन जा प्लीज. नाही, मी इथून नाही जाणार. हे बघा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. चल कोणती घरी चल. नाही, मी 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 या मुलीचं ओझं घेऊन नाही घरी जाणार. अगं नाही जाणार. अहो हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टर, तुम्ही आत्ता या क्षणी माझ्या वाईफचं अबॉर्शन करून टाका. व्हॉट? नाही नाही, हे शक्य नाहीये. हे बघा, तुम्ही इथून निघून जा प्लीज. जर डॉक्टर विशालला माहित झालं तर नाही. डॉक्टर गुप्ता, आय थिंक पेशंटला निदान 3-4 दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. येस सर. आणि एकदा का आउट ऑफ डेंजर आला ना की मग जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करायला काहीच हरकत नाही. ओके सर. अँड प्लीज टेक केअर ऑफ हिम. ओके डॉक्टर विशाल. ओके. येस डॉक्टर विशाल, प्लीज हेल्प मी. एक्सक्यूज मी 1 सेकंड. मला अर्ध्या तासाने माझ्या कॅबिनमध्ये भेटा. ओके ठीक सर. थँक्यू. थँक्यू. हां डॉक्टर विशाल, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलोय. मला माझ्या बायकोचं आत्ता ताबडतोब अबॉर्शन करून घ्यायचंय. अबॉर्शन का? हे बघा, माझी बायको वेडी होईल. तिला आधीच एक मुलगी आहे आणि आता आणखी एक मुलगी झाली तर तिला ते सहन नाही होणार. तुमच्या बायकोला कसं माहीत झालं की होणारं मूल ही मुलगीच आहे? मी आत्ताच माझ्या बायकोची सोनोग्राफी केली आहे. तुम्हाला ठाऊक आहे का की कुठे गेली तुम्ही सोनोग्राफी? ती डॉक्टर पवित्रा यांच्याकडे. पण डॉक्टर, कोणाच्या परवानगीने तुम्ही ही सोनोग्राफी केली? तुम्हाला ठाऊक आहे का की हे बेकायदेशीर आहे? डॉक्टर, ते तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या अशा वागण्यामुळे मी माझ्या हॉस्पिटलचा लायसन्स गमावू शकतो? आय एम सॉरी डॉक्टर. नो, आय एम सॉरी डॉक्टर पवित्रा. अर्ध्या तासाच्या आत मला तुमचं रेजिग्नेशन हवंय. यू आर सस्पेंडेड. पण डॉक्टर, आय एम सॉरी मिस्टर बात्रा. हे वंदना नर्सिंग होम आहे. इथे डॉक्टर प्रामाणिकपणा आणि इमानदारीची शपथ घेतात. इथे अपराध्यांसाठी कोणतीही जागा नाहीये. अर्धा तास. डॉक्टर मेहरा, पेशंट नंबर 5 ला वॉर्डमध्ये शिफ्ट करा आणि नेक्स्ट ऑपरेशनची तयारी करा. मी आलोच कॉफी घेऊन. थँक्यू. हाय डॅड. हा टाळ्यांचा आवाज ऐकताय ना डॉक्टर साहेब? डॅड खूपच गोंगाट आहे. एनिवे सांगा काय काम आहे? या तुझ्या बायकोच्या सन्मानार्थ वाजवल्या जात आहेत इडियट. डॅड मी विसरलोच होतो. कसा बेजबाबदार माणूस आहेस. कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही. इथे तुझ्या बायकोला एवढा मोठा अवॉर्ड देण्यात येत आहे आणि तू अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेस. डॅड खूप बिझी दिवस होता. खूपच कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती डॅड. आता निदान आपल्या वडिलांशी तरी खोटं बोलू नकोस. डॅड आय एम सिरियस. मी सांगतो ना तुम्हाला, खूपच बिझी दिवस होता. आणि ठीक आहे, आता संध्याकाळच्या पार्टीसाठी बहाणा करू नकोस. येतोयस ना? अगदी नक्की येतोय मी डॅड. ठीक आहे बेटा. बाय डॅड. बंधू आणि भगिनींनो, आस्था फाउंडेशनच्या वतीनं ह्या वर्षीचा मानवता पुरस्कार डॉक्टर दिव्यांना देण्यात येत आहे. Congratulations. थँक यू. Thank you. Welcome.
थँक्यू. मी डॉक्टर दिव्यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. मी आस्था फाउंडेशनचे आभार व्यक्त करते आणि हे नमूद करू इच्छिते की स्त्रियांबाबतीत भेदभावाची वाढती नवी परंपरा खरंच ह्यामुळे आपलं मन अस्वस्थ होत नाही का? खरंच आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का? दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत आहे. ज्या देशात दुर्गा मातेच्या 108 रूपांची पूजा केली जाते त्याच देशात प्रत्येक मिनिटाला एका मुलीचं आयुष्य हिरावून घेतलं जात आहे. कोण आहे तो जो दरवर्षी 5 लाख मुलींना त्यांच्या आईच्या गर्भातून चोरतोय? आहे तरी कोण तो नराधम? अहो, सूर्य पश्चिमेला उगवू शकतो, पण नासिर हुसेनचं बनवलेलं औषध कधीच वाया जात नाही. अरे, जर धरलेला नेम अचूक लागला नाही तर काय मजा. अच्छा, हे तुमचं औषध तयार आहे. 3 महिन्यांचा कोर्स आहे. पण डॉक्टर साहेब, औषधाचे पैसे? तुमचं नाव काय आहे? जसपाल सिंग. आणि काम? माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अरे ट्रान्सपोर्टर साहेब, चांगल्या कामात पैशाचा काय विचार करायचा? अहो, शिवाय मुलगा तर अनमोल असतो ना. तुम्ही त्याचं दाम लावताय. नाही, अगदीच तसं नाहीये डॉक्टर साहेब, पण तरीही. हे बघा भाऊ, ही सेवा आहे हा, आणि सेवेचे फक्त 15,000 रुपये. 15,000 रुपये? कमी वाटत असतील तर जास्त द्या. ही तर आनंदाची बाब आहे ना. नाही, तसं नाहीये डॉक्टर साहेब, पण 15,000 रुपये जरा जास्तच होतात. आता मात्र कमालच झाली तुमची साहेब. 15,000 रुपयात तुम्हाला मुलगा महाग वाटतोय? अहो, आता शाळेत ऍडमिशन करायला जाल तर शाळेवाले डोनेशनच्या नावाने 1.5 लाख रुपये मागतील. कळतं का तुम्हाला? नाही 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 नाही. अहो, हे मुलाचं पालन पोषण तुम्हाला झेपणार नाही. कापलेत ना नाक? तुम्ही फीसची काळजी करू नका हो. मला तर फक्त मुलगाच हवाय. तुम्ही तर ह्यांच्यापेक्षा जास्त समजूतदार आहात. हा, काय नाव आहे तुमचं? मनप्रीत. मनप्रीत जी. तर जेवढं सुंदर तुमचं नाव आहे तेवढाच सुंदर तुमचा मुलगा असेल. आणि सुंदर मुलासाठी 15,000 रुपये काय आहे? काहीच नाही. अहो मनप्रीत जी, या नासिर बेचेनने हजारो लोकांना मुलगा दिलाय. मुलगा. आणि ज्या कोणाचं नशीब जोरावर होतं त्यांना 2-2 झाले. काय? हो, पण मला तर पैसे एकाचेच मिळाले ना. लवकर पैसे देऊन टाका हो. कुणास ठाऊक आपलंही नशीब जोरावर असेल. हे घ्या डॉक्टर साहेब, पूर्ण 15,000 रुपये. ठीक आहे, ठीक आहे. आणि नासिर बेचैन जे सांगतो ते कायम लक्षात ठेवा. बहुतेक कोणीतरी तुमच्यासारखाच गरजू आला असावा. तुम्ही बसा, मी आलोच बघ. हो. बरं झालं ना इथे आलो. अरे खान साहेब, तुम्ही? आदाब अर्ज आहे हुजूर. हुजूर, तुम्ही आणि या गरीबाकडे काही सेवा? नासिर साहेब, खरं तर मी खूप आशेने तुमच्याकडे आलो होतो. त्याचं काय आहे की आज माझ्या बेगमची डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरीच्या दरम्यान ते मूल दगावलं. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. अल्लाह त्याच्या आत्म्याला शांती देव. सध्या बेगम बेशुद्ध अवस्थेत आहे. ती शुद्धीवर येईल तेव्हा ती हा धक्का सहन करू शकणार नाही. म्हणून माझ्या बेगम खातर मला एक मूल हवंय. एक मूल, अगदी कोणत्याही किमतीत. अहो काय बोलताय खान साहेब? हा, काय बोलताय हे? अहो मी पुरुष आहे, मी मूल कसं काय देऊ शकतो? अहो तुमची ही समस्या तर कोणी लेडीजच सोडवू शकते, समजलं? आणि त्यात देखील वेळ लागेल. ही काही पीएन सरकारची जादू थोडीच आहे की एखाद्या रिकाम्या टोपीत हात घातला, गिली गिली केलं आणि कबूतर काढून दिलं. माझ्या मजबुरीची चेष्टा करू नकोस नासिर. मला एक मूल हवंय आणि मला माहिती आहे की तू जर ठरवलंस तर एका मिनिटात मूल आणून देऊ शकतोस. मला माहिती आहे की नासिर बेचैन कशाला म्हणतात ते. आता तुम्ही म्हणताय तर असो, बघतो, प्रयत्न करून. बाकी अल्लावर भरोसा ठेवा. अच्छा, खुदा हाफिज.
ही कार्टी किती रडतात ना. काय वैतागे डोक्याला. चल पाणी पिऊन येऊया. हो ना, चल. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. हॅलो मिसेस राजवंशी. हॅलो. डॉक्टर दिव्यांचा सत्कार करून तुम्ही स्त्री शक्तीचा मान वाढवला आहे. खरंच यासाठी तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. शिवाय डॉक्टर दिव्या आहेतच सन्मानाच्या लायक. कुटुंबाची जबाबदारी, शिवाय नर्सिंग होम, कुणास ठाऊक कसा वेळ काढतात त्या. हो ना, बरोबर आहे. काय डॉक्टर साहेब, स्वतःच्या बायकोची प्रगती बघून जळतोयस? टू माय स्वीट हार्ट डॅड. Cheers. तिला विश केलंस? ऑफकोर्स विश केलं. एक मिनिट डॅड, तुम्हाला काय म्हणायचंय? डान्स विथ हर. या ऑफकोर्स, इट्स माय प्लेजर. ॲज यू हेड. मुलगाच आहे ना? हो. अगं पाळणं तरी काम आहे. कुठे गेलं बघ मूल? ना. अगं अरे मूल नाही पाहिलं. इथेच होतं ना मूल. डॉक्टर साहेब, अगं गेलं कुठे? मूल नाही पाहिलं. मिस मेनका, आस्था अनाथाश्रमातून मूल चोरीला गेल्याची बातमी आली आहे. ओबी व्हॅन नंबर 8 कुठे आहे? व्हॅन 8 तर शालिमार पार्क मध्ये एक इव्हेंट कव्हर करायला गेलीये. रिपोर्टर कोण आहे तिकडे? शोना मालाकार. ओबी व्हॅन 8 ला कळव ताबडतोब आस्था अनाथाश्रमात पोहोचून मला रिपोर्ट करायला. ओके सर. हा शोना मालाकार, सांगा तुमच्याकडे काय ताजी बातमी आहे? हा, ताजी बातमी. सध्या तरी आजची ताजी बातमी ही आहे की ही सामान्य रिपोर्टर तुमच्यावर प्रेम करते. शट अप शोना, कामावर लक्ष दे. Wait. येस मॅम. Come here. What? ह्यावेळी पूर्ण मीडिया आस्था अनाथाश्रमात आहे. हाय, दिस इज शोना मालाकार रिपोर्टिंग फ्रॉम जीवन आस्था अनाथाश्रम फॉर एक्सेट. मुलं चोरीला जाण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी देखील जीवन आस्था अनाथाश्रम कित्येक वेळा प्रश्नांच्या भोवरात अडकलंय. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत, पण अनाथाश्रमाच्या संचालिका रुपल राजवंशीशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये. हॅलो, वॉज दिस? रुपल राजवंशी बोलते. ओह,
आस्था अनाथाश्रमाच्या संचालिका मिसेस रुपल राजवंशी. बोला मॅडम, मी काय सेवा करू शकतो आपली? हे जे तुम्ही न्यूज चॅनलवर दाखवताय ना की माझ्या इथून मूल गायब झालंय, ही न्यूज ताबडतोब वाइंड अप करा. हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये मॅडम. रुपल राजवंशी साठी कोणतंही काम कठीण नाहीये. किंमत सांगा तुमची. किती रुपये घ्याल ही न्यूज न दाखवण्याचे? आस्था अनाथाश्रमातून मूल चोरीची बातमी एक अफवा, पण मूल तर इथे घरात. मिशेल, मला जरा कळेल का की आस्था अनाथाश्रमातून मूल चोरीला गेल्याची बातमी का दाबण्यात आली आहे? न्यूज चॅनल मध्ये नाव चमकवण्यासाठी एक मोठी न्यूज हवी असते, जी माझ्याकडे आहे. रुपल माझी घटस्फोटित बायको आहे. आम्हाला एक मूल अडॉप्ट करायचे, दत्तक घ्यायचे. किती देऊ शकता तुम्ही डोनेशन? हे तुमचं 2 लाख रुपये ऍडव्हान्स. चला तर. जरा थांब मामा. ह्या पैशांना हात देखील लावू नकोस. मूल अडॉप्ट करायच्या नावाखाली स्टिंग ऑपरेशन केलं जातंय. मला या स्टिंग ऑपरेशनचं फुटेज कोणत्याही किमतीत हवंय.